कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. आज 19 एप्रिल. 19 एप्रिल आजच्या दिवशी 1910 साली जुलमी ब्रिटिशांनी अनंत कानेरे या कोवळ्या केवळ 18 वर्षाच्या तरुणाला ठाणे येथे फासावर लटकवले होते. अनंत कानेरे या युवकांनी आपले बलिदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिले आहे. त्यामुळे आजचा दिवस म्हणून महत्वाचा आहे आणि त्याची स्मरण त्याकरता केले जाते. अनंत कानेरे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या ऐनी येथील. पुढे ते शिक्षणासाठी इंदोर म्हणजे मध्य प्रदेश आणि मग मराठवाडा छत्रपती संभाजीनगर येथे आले. वयाच्या 16व्या वर्षी ते सशस्त्र क्रांती दलाच्या संपर्कात आले, अभिनव भारतच्या संपर्कात आले आणि देशाकरता स्वातंत्र्य मिळवण्याच्या सगळ्या लढ्यात आपलं योगदान असलं पाहिजे या भावनेने ते भारलेले होते. वयाच्या 16व्या वर्षी स्वातंत्र्य लढ्याकडे ते आकर्षित झाले. त्यावेळचा घटनाक्रम, त्यावेळच्या बातम्या, देशभरात घडणाऱ्या घटना आणि स्वातंत्र्य मिळवण्याकरता होत असलेले सर्व प्रकारचे प्रयत्न याचा एक परिणाम त्यांच्या त्या कोवळ्या तरुण मनावर झाला होता. आणि अशातच 2 वर्षांनी म्हणजे 1909 साली त्यांनी संधी घेतली. त्यावेळी नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून जॅक्सन काम करत होता आणि जॅक्सननी आपल्या एक प्रतिमा त्या तिकडे नाशिकमध्ये तयार केली होती. अशी प्रतिमा तयार करत असताना मात्र जुलूम करणं आणि भारतीयांना वर अत्याचार करणं यात काही खंड पडलेला नव्हता. अशातच त्यावेळी जॅक्सननी बाबाराव सावरकरांना अटक केली आणि बाबाराव सावरकरांची धिंड काढली. बाबाराव सावरकरांची अटक, त्यांची काढलेली धिंड याची एक तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं. हे जेव्हा अनंत कानेरेला कळलं की बाबारावांना ची धिंड काढली गेली तेव्हा त्या तरुण मनात खळबळ उडाली आणि याची प्रतिक्रिया दिली पाहिजे, याचा प्रतिकार केला पाहिजे, अन्यथा ब्रिटिश परकीय शिरजोर होतील या भावनेतून प्लान ठरला. जॅक्सनचं काही काळानंतर म्हणजे नाशिकहून बदली होणार होती आणि त्या निमित्ताने त्याचे शुभेच्छांचे कार्यक्रम होत होते. नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये जॅक्सन चित्रपट बघायला गेला होता. संगीत शारदा या नाटकाचा प्रयोग बघायला तिकडे गेला होता आणि मग त्यावेळी प्लॅन आखला गेला आणि अनंत कानेरे आणि त्यांचे सहकारी या सगळ्यात सहभागी झाले आणि मग त्यांनी ठरवलं की आता ज्या जॅक्सननी बाबारावांना अटक केली, बाबारावांची धिंड काढली, त्या जॅक्सनला धडा शिकवायचा. कारण तो धडा केवळ एका ब्रिटिश जुलमी व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला नव्हता, तर ब्रिटिश राजवटीला इशारा होता की कितीही जुलूम केलेत, कितीही अत्याचार केला आणि बंदुकीच्या गोळीवर आणि तोफांच्या गोळ्यांवर आम्हाला निस्तनाबूत करायचा प्रयत्न केला, तर ती स्वातंत्र्याची जी मशाल पेटलेली आहे, भारतीय स्वातंत्र्याची जी ज्वाला उफाळून आलेली आहे, आता ती शांत होणार नाही, ती थंड होणार नाही. ती तुमचा घास घेऊन या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवल्यावरच ती ज्वाला, त्याची धगधग कमी होईल, थांबेल. आणि त्याचमुळे मंडळी जॅक्सनच्या खुनाची योजना झाली, वधाची योजना झाली आणि अनंत कानेरे, कृष्णा कर्वे, विनायक देशपांडे आणि अन्य सहकाऱ्यांनी याचा योग्य प्रकारे त्याचं नियोजन केलं आणि 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच एका दुसऱ्या पिस्तुलीने आपल्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न युवा अनंत कानेरेंनी केला होता, म्हणजे पुरावाच राहू नये या भूमिकेतनं. परंतु पिस्तुलातनं गोळी उडाली नाही. मग ब्रिटिशांनी त्याला अटक केली, खटला भरला गेला आणि 19 एप्रिल म्हणजे आजच्या दिवशी 1910 रोजी ठाण्यातल्या कारागृहात अनंत कानेरे आणि त्यांच्या 2 साथीदारांना फाशी देण्यात आली. म्हणजे हा घटनाक्रम आज ह्याकरता आठवायचा की त्यावेळेचं त्यांचं वय केवळ 18 होतं. त्यामुळे 18व्या वर्षी म्हणजे टीनेजर आजच्या परिभाषेत, तरुणाईची म्हणून काही स्वप्न असतात, तरुणाईची काही एक उर्मी असते, ऊर्जा असते, एक आवेग असतो
आणि ती उर्मी, ऊर्जा, इच्छा, आकांक्षा, आवेग, स्वप्न हे कशाकरता खर्ची घालायचं, तर आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे याकरता खर्ची घालायचं. एका अर्थाने अनंत कानेरे यांनी तरुणाई समोर एक उदाहरण, एक आदर्श स्थापित केला आणि स्वातंत्र्य संग्रामाचा जो यज्ञ पेटता होता त्यात स्वतःहून आपलं बलिदान दिलं, आपली आहुती दिली. मंडळी, 1988 साली मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यात आलं. त्यामुळे 18 वर्षाच्या जो कोणी तरुण होते त्यांना आता मतदानाचा हक्क मिळू लागलेला आहे. आणि त्यामुळे एकूण लोकशाही प्रक्रियेत तरुणाईचा सहभाग वाढण्याला गती मिळाली आणि त्यातून एक लोकशाही अधिक सक्षम व्हावी, मजबूत व्हावी या भूमिकेतनं ते वय कमी करण्यात आलं होतं. 1988च्या या बदलाला आता 25 साली 37 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे मतदान करताना कशासाठी, कोणासाठी, का करायचं याचं भान ठेवलं पाहिजे आणि मतदान आवर्जून करून नोटा न करता लोकशाही प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे. तो संदेश त्यावेळी 18व्या वर्षाच्या अनंत कानेरेंनी दिला होता. काय करून? जॅक्सनचा वध करून जुलमी परकीय ब्रिटिश सत्तेला इशारा देऊन. त्यामुळे आज आपल्यासह सगळ्यांनीच आणि विशेषतः तरुणांनी लोकशाही प्रक्रियेतला आपला सहभाग वाढवला पाहिजे. एक, मतदानाचं कर्तव्य पार पाडून. दुसरं, आपलं शिक्षण, आपलं करिअर, आपलं घर, कुटुंब, आपल्या आवडीनिवडी, छंद, कला जोपासत अर्थार्जन करून या समाजाकरता, या राष्ट्राकरता आपण काही केलं पाहिजे याची खुणगाठ बांधण्याचा आजचा दिवस आहे. 2047 साली आपण स्वातंत्र्याचं 100वं वर्ष साजरं करणार आहोत, जे मिळालेलं नसून मिळवलेलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चौथ्या 25शीत आपण प्रवेश करतो आणि म्हणून हुतात्मा अनंत कानेरे सारख्या प्रत्येक योद्ध्याचं, प्रत्येक क्रांतिकाराचं स्मरण त्याकरता केलं पाहिजे. यातील कोणालाही विसरता कामा नाही. हा इतिहास आहे, तो इतिहास परत परत आठवला पाहिजे, पुढच्या पिढ्यांपर्यंत नेला पाहिजे. स्वातंत्र्याचा शताब्दी साजरी करताना हा जो एक दैदिप्यमान प्रेरक इतिहास आहे तो लक्षात घेऊन पुढे देश कसा चालवायचा, तो अधिक सक्षम, अधिक स्वतंत्र, अधिक आत्मनिर्भर कसा करायचा हे ठरवण्याची जबाबदारी जशी व्यवस्थेची असते, राजकीय पक्षाची असते, सत्तेची असते, तशी समाजाची आणि विशेषतः तरुणाईची असते. कारण तरुणाई ही अधिक कल्पक, सर्जक आणि कोरीपाटी असते. कुठल्याही प्रकारचे पूर्वग्रह दिसत नसतात. म्हणून अनंत कानेरे यांचं स्मरण महत्वाचं आहे. आणखीन एक संदर्भ आहे. नुकताच छावा चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्यकर्तृत्व परत एकदा नव्याने देशासमोर आलेलं आहे. ह्या छत्रपती संभाजी महाराजांना परकीय मुघल औरंग्याने ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, हालाल केले, साखळ दंडात बांधलं, त्यांचीही दिंड काढली होती. मंडळी, त्या सर्व काळात एक अनंत कानेरे उभा राहून औरंग्याच्या छाताडावर पाय ठेवला असता आणि जशा 1909 साली जॅक्सनला गोळ्या झाडल्या तसे भाल्याची टोकं किंवा तलवारीनी औरंग्याला जाब विचारला असता तर कदाचित छत्रपती संभाजी महाराजांची सुटका होऊन देशाचा आणि इतिहास बदलला असता. मंडळी, कदाचित अनंत कानेरेंच्या मनात तोच चल असावा आणि म्हणून बाबाराव सावरकर यांच्या काढलेल्या दिंडीची थेट प्रतिक्रिया देऊन जॅक्सनचा वध केलाय. मंडळी, हा इतिहास, त्या इतिहासातले बिंदू त्याकरता जोडले पाहिजे. म्हणून मग एक 18 साली मिळालेल्या मतदानाचं महत्व त्याकरता आहे. आजही देशात, विशेषतः महाराष्ट्रात राष्ट्रीय मतदाता मंच, लोकमत परिष्कार, सजग यासारखे अभियान चालतात. ही अभियान मुळात चालवण्याचा हेतू असा आहे की तरुणाईचा लोकशाही प्रक्रियेतला सहभाग वाढला पाहिजे, नागरी प्रश्न सोडवण्याकडे तरुणाईने लक्ष वेधलं पाहिजे आणि एकाच वेळी भावनेचे, अस्मितेचे आणि रोजच्या जगण्याचे प्रश्न सोडवण्याकरता, त्याची सकारात्मक उत्तरं शोधण्याकरता तरुणाई एकत्र आली, समाज एकत्र आला तर नवा अध्याय लिहिता येतो, इतिहास बदलतो. असा नवा अध्याय हुतात्मा अनंत कानेरे यांनी लिहिलेला आहे आणि म्हणून मंडळी आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची आपली जबाबदारी आहे. मंडळी,
मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.